हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिन्याला खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. पद्मपुराणानुसार चातुर्मासातील 4 महिने खूप पवित्र मानले जातात. पण कार्तिक महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. कारण कार्तिक महिन्यात केले जाणारे आध्यात्मिक विधी 1000 पटीने पुण्य मिळवून देतात, असे म्हटले जाते. चला तर मग बघूयात या महिन्यात काय काय करावे. या कार्तिक महिन्यात दिवाळीही असते. दिवाळीत दिव्यांना खूप महत्त्व आहे. म्हणूनच या महिन्यात आपल्याला शक्य असेल तिथे तिथे जाऊन आपण दीपदान नक्की करावे. आपण हे दीपदान नदीतीरी, संगमावर, मंदिरात कोठेही करू शकता. या महिन्यात नामस्मरणालाही खूप महत्त्व दिले आहे. या महिन्यात आपण शक्य असेल तितके जास्तीत जास्त नामस्मरण, पवित्र ग्रंथाचे वाचन करू शकता. कार्तिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही खूप महत्त्व दिले आहे. या महिन्यात देवदर्शनालाही खूप महत्त्व दिले आहे. आपण अनेक मोठमोठ्या ठिकाणी देवदर्शनाला जाऊन त्याचा लाभही या महिन्यात घेऊ शकता. आराधना, उपासना, हरिकथा श्रवण यांचे अनन्यसाधारण महत्त्व या महिन्याला प्राप्त करून दिले आहे. माता सत्यभामालाही कृष्ण पतिरूपात मिळण्याचे कारणही सत्यभामाचे कार्तिक मासात केलेले पुण्यकर्म सांगितले जाते. सत्यभामा मातेने या महिन्यात खूप आराधना, नामस्मरण आणि तीर्थाटन केल्यामुळेच कृष्ण रूपात त्यांना पती मिळाले असे सांगितले जाते. केलेल्या आराधनेचे, उपासनेचे, आध्यात्मिक कार्याचे 1000 पटीने पुण्य देणाऱ्या या कार्तिक मासाचा आपण लाभ घेऊयात. हरिकथा, नामस्मरण आणि देवदर्शन करून हरिकृपा प्राप्त करून घेऊयात. रामकृष्ण हरी.